नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे भाग 38 आधीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 39. मल्हारचा वाढदिवस होता म्हणून सुमतीने मस्तपैकी मल्हारसाठी शिरा बनवला होता. सुमती मल्हारला म्हणाली, काय हो, शिरा कसा झाला आहे? मल्हार म्हणाला, एकदम छान. शेवटी बनवला कोणी आहे? माझ्या बायकोने. मग तो चांगलाच असणार ना? आणि सुमती, हे काय विचारणं झालं का? सुमती आता आईंना म्हणाली, बरं आई, मी काय म्हणते, आपल्या सगळ्यांचं खाऊन झालं की मी किचन आवरून ठेवते आणि मग यांना लगेच ओवाळून घेऊ आपण आणि आवरून निघूयात. आई म्हणाल्या, हो, तू म्हणशील ना तसं. आता सगळ्यांचा नाश्ता झाला आणि सुमतीने देवासमोर दिवा लावला. मल्हारला ओवाळण्यासाठी ताम्हणाचं ताट तयार केलं आणि सुमतीने आता मल्हारला पाटावरती बसवलं. मस्तपैकी पाटाभोवती रांगोळी काढली. आईला तर आता हे सगळं बघून सुमतीची दृष्टच काढूशी वाटत होती. जे काय करायची ते अगदी मनापासून करायची. मावशीसुद्धा कौतुकाने सुमतीकडे पाहत राहिली. सुमतीने आता मल्हारला आवाज दिला, अहो या ना. मल्हारला जरा ऑफिसमधून फोन आला होता. सुमती मल्हारला म्हणाली, अहो या ना. 2-3 हाका मारल्या त्याला आणि मग मल्हार साहेब आले. सुमतीला ओरडायला लागले, काय सुमती, तुला काय कळतं का नाही? महत्त्वाचा कॉल चालू होता ना माझा. सुमती आता मल्हारला म्हणाली, अहो खाली पाटावर बसा. आणि आज सुट्टी घेतली आहेत ना तुम्ही, तरी नुसतं काम काम आणि काय हे? अगं खुर्चीमध्ये बसून ओवाळायचं ना मला, खाली कशाला बसवलंस? आई आता मल्हारला म्हणाली. मल्हार गुपचूप बस. अरे सुमती खूप हौशी आहे. तिने बघ ना, मस्त पाटाभोवती किती छान रांगोळी काढली आहे. माझ्या सुनेचं किती कौतुक करावं तितकं कमीच. मल्हार सुमतीला म्हणाला. सुमती, एक काम करतेस का? तूच ह्या पाटावर बस, मी तुला ओवाळतो, हो का नाही आई? सुमती आता मल्हारला म्हणाली, शांत बसा, काहीच बोलू नका त्यांना. मल्हार आता म्हणाला, काय सासू सुनेचं पट्टं. मावशी, दोघीजणी मला बरोबर बाजूला काढतात. दोघींचं खूप चांगलं जमतं बरं का. आई आणि मावशी आता हसायला लागल्या. सुमतीने ताम्हणाचं ताट आईकडे दिलं आणि आईंना म्हणाली, आई तुम्ही आधी ओवाळा, मग मी ओवाळीन. आई म्हणाल्या, नको नको सुमती, तूच पहिलं ओवाळ त्याला, तू त्याची लक्ष्मी आहेस. सुमती म्हणाली, नाही आई, पहिला मान तुमचा. अहो तुम्ही त्यांच्या आई आहात. त्यांच्या आयुष्यातील पहिली स्त्री, पहिल्या मार्गदर्शक तुम्हीच आहात. त्याच्यामुळे तुमचा शुभ आशीर्वाद पहिला त्यांना मिळाला पाहिजे. तुम्ही त्यांना पहिलं ओवाळून घ्या. मल्हार आता दोघींना पण ओरडला आणि म्हणाला, काय चाललंय तुमचं? पहिली तू, पहिल्या तुम्ही. एक काम करा, माझ्या आयुष्यात तुम्ही दोघीजणी पण महत्त्वाच्या आहात. एकीपासून माझं आयुष्य सुरू झालं आहे आणि दुसरीसोबत म्हणजेच माझ्या बायकोसोबत माझ्या आयुष्याचा शेवट आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोघीजणी मला महत्त्वाच्या आहात. एक काम करा, तिघींनी एकदाच ओवाळा मला, उगाच टाईमपास करत बसू नका. सुमती, आपल्याला जायचं आहे गं. आई म्हणाली, हो हो, नको सुमती, तिघींनी ओवाळायचं नसतं असं. एक काम कर, तू ओवाळून घे, मग आम्ही दोघीजणी ओवाळतो त्याला. सुमतीने आता आईंना म्हणाली, ठीक आहे आई, ओवाळते मी आधी. आणि मल्हारला ओवाळायला आली. मल्हार तसा हळूच सुमतीला म्हणाला, खूपच वाईट सवय आहे आर्ग्युमेंट करायची. नवऱ्यासोबत पण असंच करत असते. सुमतीने आता तिच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याला शांत बसण्याचा इशारा केला. सुमतीने मल्हारला ओवाळलं आणि मनातच म्हणाली, अहो तुमचं आयुष्य सुख, समाधान आणि आनंदाने भरलेलं राहो आणि माझंही आयुष्य तुम्हाला लाभो. मल्हार आता सुमतीला म्हणाला, सुमती, तुझ्या मनातलं मला ऐकायला येतंय बरं का. तुझं आयुष्य मला नको आहे. आपल्या दोघांचं सोबतच आयुष्य मला पाहिजे आहे. सुमतीने आता आश्चर्याने मल्हारकडे पाहिलं आणि मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, जेव्हा तुझा श्वास थांबेल तेव्हा या मल्हारचा सुद्धा श्वास थांबलेला असेल, एवढं लक्षात ठेव. सुमतीने आता मल्हारच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाली,
गप्प बसा, असं बोलू नका. माझं प्रेम आहे तुमच्यावर म्हणून मी असं म्हटले. मल्हार म्हणाला, मग माझंसुद्धा प्रेम आहे तुझ्यावर आणि स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे मी. आईने आता दोघांची पण दृष्टच काढली. सुमतीने आता मस्त काजू कतली आणली होती मल्हारला औक्षण केल्यानंतर भरवण्यासाठी. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, जसा माझा वाढदिवस चालू झाला आहे ना, तसं खूपच माझं तोंड गोड गोड केलं आहेस तू. आई आणि मावशी आता ओळखून गेल्या. मल्हार नक्की कशाबद्दल बोलत आहे. सुमती मनातच म्हणाली, काय करू ह्या बाबाचं, यांना काही समजत नाही कुठे काय बोलायचं ते. आता आई आणि मावशींनी सुद्धा मल्हारचं औक्षण करून घेतलं. मल्हारने देवाच्या पाया पडल्या. आईला म्हणाला, आई, मावशी तुमचं काय राहिलं असेल तर पटापट आवरून घ्या. सुमती, तू पण चेंज करून घे, मी माझं आवरून घेतो आणि लगेच निघूयात, नाहीतर खूप उशीर होईल आपल्याला. सुमतीला तिच्या बाबांचा फोन आला. सुमती म्हणाली, अहो हे बघा बाबांचा फोन आलाच. मल्हार म्हणाला, घे ना मग आणि एक काम कर, मला दे, मी बोलतो. तू तुझं आवरून घे, नाहीतर उगाच अजूनच टाईमपास करत बसशील. सुमती म्हणाली, बरं ठीक आहे, पण 2 मिनटं बोलू द्या ना मला. मल्हार म्हणाला, बरं बोला. सुमतीने लगेच फोन उचलला आणि बाबा तिकडनं म्हणाले, काय गं सुमती, अगं निघालात नाही का तुम्ही अजून, येणार आहात ना? सुमती म्हणाली, हो बाबा, निघतोय आम्ही आता, थोड्या वेळाने निघूच. बाबा म्हणाले, बरं आवरा लवकर. आणि जावई बापू बरे आहेत ना? सुमती म्हणाली, हे घ्या, तुमच्या जावई बापूंशी बोला. बाबा मल्हारला म्हणाले, अहो या लवकर, आम्ही वाट पाहत आहोत तुमची. मल्हार म्हणाला, हो बाबा, तुमची मुलगी निघेल तेव्हा ना, घरात ना पायच निघत नाही तिचा, आता घेऊन येतो तिला तुमच्याकडे, मग तुम्हीच बोला तिला. बाबा म्हणाले, हो हो, या सावकाश या. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. सुमती आतमध्ये पटकन आवरायला गेली. आई आणि मावशीसुद्धा आवरून बाहेर आल्या. मल्हार आईला म्हणाला, आई, मी पण आवरतो आणि येतो पटकन. आई मल्हारला म्हणाली, मल्हार, पटकन आवरून बाहेर ये, आतमध्ये सुमतीला त्रास देत बसू नकोस. मल्हार म्हणाला, आईसाहेब, तुम्हाला कोपऱ्यापासून नमस्कार, नाही देत तुमच्या सुनेला त्रास. सुमती तिचं आवरून पटकन बाहेर आली आणि मल्हार सुमतीला म्हणाला, झाली पण साडी नेसून? आई आणि मावशी त्याच्याकडेच पाहत बसल्या. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, एवढ्या लवकर आवरून पण बाहेर आलीस तू, चांगलंय चांगलंय. सुमती आता गालातल्या गालात हसली आणि मल्हार म्हणाला, येतो मी पण पटकन आवरून. मल्हारसुद्धा त्याचा आवरून आला आणि तिला म्हणाला, सुमती, घरात लाईट गॅस वगैरे सगळं चेक कर, मी बॅग्स खाली घेऊन जातो. सिद्धू पण मल्हारच्या मदतीला आला होता. मल्हार त्याला म्हणाला, सिद्धू, ह्या बॅग्स माझ्या गाडीत ठेवायच्या आहेत. आई सिद्धूला म्हणाली, सिद्धू, आम्ही 4 दिवस तरी घरी नाही आहोत, तू 2 दिवसांनी, आम्ही नसलो तरी घरी येऊन साफसफाई करत जा, नाहीतर आल्यानंतर खूप धूळ होईल. मल्हार आईला म्हणाला, आई राहू देत, त्याला 4 दिवस सुट्टीवर, त्याला पण तेवढाच आराम बिचारायला, एवढी काय धूळ होत नाही लगेच घरात, आणि आपण यायच्या आधी सुमती सांगेल त्याला घर आवरून ठेव म्हणून. बरं चला लवकर या खाली. सुमतीने सगळं चेक केलं आणि आई मावशी बाहेर थांबल्या होत्या. सुमती बाहेर आली आणि घर लॉक केलं आणि हातामध्ये काहीतरी होतं तिच्या. आईने जास्त लक्ष दिलं नाही आणि तिघी पण खाली आल्या. मल्हार म्हणाला, चला आता निघायचं का? सुमती मल्हारला म्हणाली, अहो आपण आता लांबच्या प्रवासाला चाललो आहोत, मी येताना हातात 2 लिंबू घेऊन आले आहे, ते पुढच्या चाकाखाली ठेवा, आणि एक नारळ आहे तो आपल्या गाडीवरून ओवाळून फोडा. थांबा, हे लिंबू मी चाकाखाली ठेवते, म्हणजे कसं आपल्या प्रवासात कुठलेच विघ्न येणार नाहीत. मल्हार म्हणाला, व्हॉट नॉनसेन्स सुमती, उगाच काहीही काढत बसतेस तू. बरं आई आणि मावशी, तुम्ही दोघीजणी गाडीत बसा, हिचं कधीच संपणार नाही. सुमती म्हणाली, असं काय करताय, असं केलेलं चांगलं असतं, बाहेर प्रवासाला जाताना कुठलंच विघ्न येत नाही, आणि आपण इथल्या इथे चाललो आहोत का, 4-5 तासांच्या प्रवासाला चाललो आहोत, तर मग एवढं करा ना. माझ्या मनात आलं आहे तर
मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती आता गप्प गाडीत बस, उगाच काहीही काढू नकोस आणि इथे पार्किंगमध्ये अशी घाण केलेली चालत नाही, नाहीतर त्याचा फाईन मला भरावा लागेल. सुमती म्हणाली, अहो कोणाला काय कळणार आहे की आपणच केलं आहे म्हणून. सुमती त्या कोपऱ्यामध्ये बघ, कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याला सगळं दिसतं, सगळं ऐकायला येतं, काय गरज आहे. आणि आता चल. आई मल्हारला म्हणाली, काय रे मल्हार, काय चाललंय तुमच्या दोघांचं, चला ना. मल्हार म्हणाला, आई ही काय तुझी सून, अजिबात सांगून ऐकत नाही, नारळ आणि लिंब घेऊन आली आहे, दिस इज रिडिक्युलस. अगं तिला मगाचपासून सांगतोय मी की इथे नाही चालत नारळ वगैरे फोडलेला आणि सगळा कचरा आपण इथेच करून जायचं का असा. आणि मी किती लांब लांब गेलो आहे फिरायला, पण असं कधीच केलं नाही मी. आणि हिच्या डोक्यात आता नवीनच काहीतरी आलं आहे. आई मल्हारला म्हणाली, अरे असू देत, तिची श्रद्धा आहे आणि इथे नको काही करू, गाडी रस्त्यावर घे आणि मग सुमती ते म्हणत आहे ते कर. मल्हार म्हणाला, आई तू पण काय तिचं ऐकत बसली आहेस, तिला काय कामं नाहीत. आई मल्हारला ओरडली, मल्हार असू देत, तिच्या मनात आलं असेल काहीतरी आणि चांगल्यासाठीच आहे ते, काही नुकसान नाही आहे आपलं त्याच्यामध्ये. सुमती आणि मल्हार दोघे पण गाडीत बसले आणि सुमती मल्हारला म्हणाली, अहो थांबा ना 1 मिनटं. मल्हार म्हणाला, आता काय झालं. सुमतीने पर्समधून घड्याळ काढलं आणि मल्हारला म्हणाली, अहो हात पुढे करा, माझं गिफ्ट राहिलं ना तुम्हाला द्यायचं. सुमती, मगाशी तुझ्या गोंधळामुळे मी विसरूनच गेलो. सुमती त्याला म्हणाली, अहो हात पुढे करा. मल्हारने हात पुढे केला आणि सुमतीने ते घड्याळ त्याच्या हातात ठेवलं. मल्हार म्हणाला, सुमती असं नाही चालणार, तू घेतलं आहेस ना, मग तू तुझ्या हाताने माझ्या हातात घाल, हो का नाही ग आई. आई म्हणाली, हो बरोबर आहे सुमती, तूच घाल त्याच्या हातात घड्याळ. सुमती म्हणाली, बरं आणा इकडे, मी घालते. मल्हारने आता सुमतीच्या हातात घड्याळ दिलं आणि त्याने हात पुढे केला आणि सुमतीने अगदी प्रेमाने त्याच्या हातात घड्याळ घातलं आणि मल्हारला म्हणाली, चला आता नाही का उशीर होत तुम्हाला. मल्हार म्हणाला, काय बाई आहे आणि काय हो, थोडंसं पुढे रस्त्यावर गेल्यावर गाडी थांबवाल ना. मल्हार सुमतीला म्हणाला, थांबवतो बाई, थांबवतो, आपली ऑर्डर आहे म्हटल्यावर थांबवायलाच पाहिजे. आता मल्हारने थोडीशी गाडी पुढे घेतली आणि सुमतीसुद्धा गाडीतनं उतरली आणि तिने मल्हारच्या हातामध्ये नारळ दिला, लिंब दोन्ही चाकांच्या खाली ठेवली. मल्हारने आता सुमतीकडे बघून नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, अवघड आहे बाबा. पटकन नारळ फोडला आणि गाडीत जाऊन बसला. सुमती त्याला म्हणाली, अहो लगेच फोडलात पण तुम्ही नारळ. मल्हार म्हणाला, शांत बस, आता थेट घरी पोचल्यावरच तोंड उघडायचं, तोपर्यंत शांत बसायचं, एकदम शांत, जास्त माझं डोकं खायचं नाही. सुमती म्हणाली, बरं आता कशाला मी तुमचं डोकं खाते, आणि पटकन गाडीत बसली. मल्हारने लगेच तिचा सीट बेल्ट लावला आणि गाडी चालू केली. आई आणि मावशी दोघी पण टॉम अँड जेरीला पाहून हसत होत्या. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.